आणि आता एक बातमी सविस्तर पाहूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। मध्यरात्री पुराचं पाणी घरात शिरलं आणि संसार उघड्यावर पडले। पुराचं पाणी ओसरलं आणि संसाराची राख रांगोळी समोर दिसली। अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत। मदत नको, फक्त स्थलांतर करून द्या अशी मागणी केली जाते। सोलापूर जिल्ह्यातील पुरानंतरचं भीषण वास्तव देखील समोर येत आहे। तिकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सीना नदीचा प्रचंड असा पूर जो आहे तो आसपासच्या सोलापूर जिल्ह्यातील आसपासच्या अनेक खेडेगावांना घुसला आणि अनेक नागरिकांचा संसार जो आहे तो उघड्यावरती आला। सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील गावात आहे। परिस्थिती अगदी भयानक आहे। नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या एकदम म्हणजे संवेदनशील आहेत। एक एक रुपया जोडून जो संसार उभा केलेला असतो, एक नदीचा पूर येतो आणि संपूर्ण लोकांचा संसार जो आहे तो मातीमोल करून जातो। काय काय नुकसान झालं, काय आमच्या पदरात राहिलेलं नाही बघा साहेब। मुलं घेऊन आम्हाला पळायचं करणं सगळं आमचं बघा। बॅलर मध्ये गहू भरून ठेवलं तर अचानक पूर आला, साप आला आमच्या हातून। आम्हाला पळायचं अक्षरशः कळना। मुलं घ्यायचं का पसार घ्यायचं, काय घ्यायचं सांगा आम्हाला। काही नको, आमचं नुकसान आमचं। आता आम्ही तर लगीन करून आल्यापासून दोनदा झालं पुर यायचं। आम्ही पोट भरायचं का मुलं सांभाळायचं का आम्ही नंतर संसार उभा करायचा हे आम्हाला सांगा। आम्हाला काही आमचं झालं ना नुकसान, होऊ द्या आमचं नुकसान। आम्हाला नुकसानची काय गरज नाही, आम्हाला पुनर्विसर्जन करून द्या कुठं तरी। लोक या पुराला एवढे संतापले की आम्हाला या ठिकाणी घरच नको आहेत, आम्हाला या ठिकाणी जागाच नको आहेत, आमचं स्थलांतरित दुसऱ्या ठिकाणी करा। आम्ही खुरपून खातो, खुरपून खायला जातो। आज लागलं तर उद्या लागत नाही काम आम्हाला। मग त्यातलंच काय तर करून आम्ही एवढा संसार उभा केलेला आहे ना। मग आम्ही काय करायचं, प्रत्येक बायला आम्हाला वस्तू लागतातच ना। मग प्रत्येक बायला आम्ही लेकराच्या तोंडातलं काढून 1 रुपया वस्तू घेतलेल्या आहे त्या। आणि त्याचा काय फायदा झाला आता एवढं बघा, किती नुकसान झालं आमचं। काय सुद्धा वाटोळ, सगळं वाटोळ झालं। हा ते पोलीस पाटील आमच्या गावचा आहे ना, 4 दिवस झाले बघा आम्हाला आणपणे पुरवतोय। आज त्या मॅडमने, पोलीस पाटील मॅडमने कपडे सुद्धा आज आणून दिले ते आमच्या मुला बाळावाला। एवढं नुकसान झालंय बस। आता जायची सुद्धा आमची अपेक्षा नाही आता। किती मुलं एक मुलगा एक मुलगी। कितवीला आहेत मुलं मुली? मुलगी 5वीला आहे, मुलगा 3रीला आहे। कितवीला जात आहे तू? 5वी। 5वीला? काय काय गेलं पुराच्या पाण्यात? सगळंच गेलं। सगळं तुझं अभ्यासाचं दप्तर वगैरे? हा सगळंच गेलं। तुझं रे दादा? सगळंच गेलं, सगळं गेलं। नाव काय तुझं? संग्राम। संग्राम पूर्ण नाव बघा? संग्राम धर्मराज भालेकर। असा पूर बघितला का कधी? नाही। काय झालं होतं त्या दिवशी नेमकं? तुम्ही सगळेजण घर सोडून गेला, जरा सांग बरं। सांग बरं, काय काय झालं होतं त्या दिवशी? आम्ही झोपलेलो, आमच्या वाकळामध्ये नका साप आलता। मग आम्ही सगळेजण सकाळी उठून बघितलं तर साप होता। मग आम्ही रात्रीच हिंडत होतो 1-2 वाजता। मग सकाळी उठल्यावर आम्ही सगळेजण गाव सोडून गेलो इथं। ही पुराच्या पाण्यात जे आहे ना निर्माण झालेली सीना नदीचं पाणी ओसरल्यानंतर ही तयार झालेली भयान परिस्थिती आहे। नागरिकांचं जे जनजीवन आहे ना, एक एक रुपया जोडून जो संसार उभा केलेला असतो ना, एका पुराच्या पाण्यात मातीमोल होऊन जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।